नमस्कार मंडळी, मी तेजस भागवत. आपण पाहताय ऋतम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 2 मार्च रोज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हुंदाई एक लोकप्रिय वाहन कंपनी असून हुंदाई कंपनी लवकरच आपल्या क्रेटाचे नवीन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. हुंदाईची एन लाईन भारतीय बाजारात लोकप्रिय होताना दिसून येते. याबद्दल आणखी काही अपडेट समोर आले ते आपण पाहूयात. येत्या 11 मार्च रोजी हुंदाई कंपनी लवकरच आपली क्रेटा एन लाईन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. नवीन क्रेटा एन लाईनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये स्पोर्टियर बंपर, स्पॉइलर आणि मोठ्या आकाराची व्हील्स मिळणार असून हे मॉडेल 2 व्हेरियंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच या मॉडेलचे बुकिंग सुरू झाले असून 25,000 रुपये भरून तुम्ही क्रेटा एन लाईन मॉडेल बुक करू शकता. तसेच दुसरी बातमी अशी आहे की बजाज या लोकप्रिय कंपनीने आपली नवीन बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. बजाजने भारतात पल्सर NS 160 आणि NS 200 हे मॉडेल लॉन्च केल्यानंतर भारतामध्ये आपले अपडेटेड पल्सर NS 125 हे मॉडेल लॉन्च केलं आहे. पल्सर NS 125 हे मॉडेल बाजारामध्ये हिरो एक्स्ट्रीम 125R आणि TVS रेडर 125 शी स्पर्धा करणार आहे. या नवीन मॉडेलला NS 125 प्रमाणेच अपडेट देण्यात आले असून या मॉडेलची किंमत आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा केवळ 5,000 रुपयांनी जास्त आहे. दिग्गज कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स ही अनेकांच्या पसंतीची कंपनी आहे. येत्या वर्षात म्हणजे 2024 या वर्षामध्ये टाटा मोटर्स कंपनी अनेक नवीन कार्स लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये कर्व इलेक्ट्रिक आणि त्याच्या ICE व्हर्जन, हॅरियर आणि सफारीचे पेट्रोल व्हेरियंट आणि अल्ट्रोज रेसर तसेच अनेक विशेष व्हर्जनचा समावेश असेल. याशिवाय टाटा नेक्सॉन डार्क एडिशन मार्च महिन्याच्या सुरुवातीला बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर मंडळी, या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूयात. धन्यवाद.